तर इकडे उल्हासनगरमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने नाल्यावरील पूल तुटून गेलेला आहे आणि 500 पेक्षा जास्त घरांचा येण्याजाण्याचा मार्ग या पूल तुटल्यामुळे बंद झालाय। नाल्यावरील पूल कोसळतानाची दृश्य सुद्धा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। तर कॅम्प नंबर 5 मध्ये उल्हासनगरच्या गणेश नगर भागामध्ये ही घटना घडली। अपघातामध्ये एक तरुणी थोडक्यात बचावली आणि हा पूल कोसळल्यामुळे 500 पेक्षा अधिक घरांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झालाय। कॅम्प नंबर 5च्या गणेशनगर भागामध्ये नाल्यावर असलेल्या या पुलाची दुरावस्था झालेली होती। स्थानिकांनी अनेक मागण्या केल्या, आंदोलनं केली, तरी सुद्धा नवा पूल बांधण्याची मागणी केलेली होती। मात्र महापालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतानाचं पाहायला मिळालं आणि अखेर रविवारी संध्याकाळपासून उल्हासनगर शहरामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला। नगरपालिकेला जाग येत नाही, इतकी भयान दुरावस्था। यासाठी आम्ही श्राद्ध घाला आंदोलन पण केलं होतं आणि आपण ती बातमी पण दिली होती, पेपरला पण बातमी आली आहे। तसाच एक वरच्या साईडला पण असा नाला पुरा असा पडलेला आहे। पुरा हा एक मोठा नाला आहे। एक नंबर हिल लाईन पोलीस स्टेशन पण ह्या नाल्याला पाणी येत आहे। ह्या नाल्याच्या पुऱ्या दुतर्फा पाणी भरत असते पावसामध्ये आणि ह्या अशा अवस्थेमध्ये शनिवारी संध्याकाळी या पुलाची अशी दुर्घटना घडली। एक महिला आणि एक लहान बाळ वाचलं ह्या पुलातून खाली जाता जाता। ह्या नगरपालिकेचं मढं येतात गाडलं पाहिजे। गोरगरीब लोकांचं कोणी बघत नाही।